इथे आम्ही शोधतोय नेहाला, पण नेहा काय अजून आलेली नाही. नेहमीप्रमाणे नेहा लेट आहे. नेहा आली आहे पण ती दिसत नाहीये. A few moments later. तर मला ना 2 दिवस एन्झायटी यासाठी होत होती की मामाने मुलगा बघितलाय, तर मला त्यासाठी तर मला ना हार्टमध्ये काहीतरी व्हायला लागलं. तर मला आधी वाटलं की इतकं सिरियस पण आपण लक्ष नको देऊ, मामा नेहमीच करतो काहीतरी. तर प्रॉब्लेम असं झाला आहे की ते लोक ना ऑलमोस्ट ना असं मला गळ्यात टाकायलाच बघताय. आता म्हणतो ना, आता मी का हसत होते कारण तुम्ही ते माझी ॲक्टिंग करून त्याच्यावर मला हसायला येते. अगं पण तुला माहिती आहे मला टेन्शन का आलं. त्यांनी जो मुलगा बघितला आहे ते ना मामाच्या म्हणजे मामा जमिनीचं हे सगळं करतो तर त्यांच्या रिलेटेड आहे तो. आणि सुचत आणि मुलगा ना 34 वर्षाचा आहे. 30पर्यंत ठीक आहे, 34 वर्षाचा आहे. मला ना मी ना आईला आधी जसं गमतीत नाही तू कर असं करून केलं, पण हे प्रकरण मला अंगाशी आलं. आणि मी ऋतुजाला फोन पण नाही करू शकले कारण की ती पुण्याला होती. आणि मी ना बघितलं ना नेहा, तुला मला फोन करावा नाही वाटलं. वाया कळलं मला नाही माहिती. आणि ना त्यात मी ना मला बोलायला पण ऑफर वाटतं म्हणून मी काल ना तुला एकदा बोलून म्हणून विचारलं, पण त्याचा नंबर दिला तर चालतो का एखादा नंबर त्याला दिला नाही दिला. मला अजून शुअर नाही. श्रीकृष्ण शपथ मी माझा नंबर असं पण नेहा 34 वर्ष म्हणजे किती झालं. अगं आणि त्यांचं म्हणणं काय की घरबीर सगळं छान आहे, सगळं व्यवस्थित आहे. अगं नाही तर ना त्या लोकांनी ना फोटो पण दाखवला तर ते फोटोत वयाने नाही वाटत आहे. फोटो तसं आम्हाला पण दाखव. नाही आहे फोटो माझ्याकडे. आता ते मम्मीच्या फोनवर पाठवला आहे मामाने. तर तो ना ते ना असे हे वाटतंय आपल्या योगेश शेठसारखे दिसायला. पण माझं बोलण्याला मला भीती वाटते खूप जास्त. अगं काही नाही होत ना, त्यांनी ऑलमोस्ट ठरवलं. माझ्या घरात येऊन साडी बिडी देऊन गेले. एवढं झालं की काल कळलं म्हणून मला कसं तरी म्हणून मी त्या प्रेशरमध्ये आले. अगं साडी अगं ऋतू कळतंय साडी. पण हिची संपत्ती नसेल तर कोण कशाला थांबलं काय मम्मी ऐकायला तयार नाही आहे. ते मी काकींशी बोलते मग घबरा. अगं आणि मला ना श्रीकृष्णासोबत कालपासून ना हार्टमध्ये काहीतरी होत आहे, कसं तरीच होत आहे. आणि ना त्यांनी साडी कुठली दिली आहे पण असं म्हणजे कशासाठी दिली आहे. अगं पण श्रुतिका जर मग हे खरंच असं मी नाही म्हणते, पण तुमची संमती असल्याशिवाय अरेंज मॅरेजमध्ये पण कोणी पुढे ते लोकांचं असं म्हणणं की एवढं काय आपण डायरेक्ट बघण्याचा कार्यक्रम असं म्हणतात ते आपलेवाली कधी आहे बघण्याचा कार्यक्रम. काय माहिती ते साडी घेऊन साडी आता आजीच्या निमित्ताने आम्ही जाणार आहोत ना परत आम्ही तर तेव्हा ते लोक पुढे आठवड्यातच होणार आहे बघ. आणि तुला माहिती नशीब खराब काय नाही बाबा. हा मी दाखवते बंद कर बाबा धमाले ना नेहा बबन धमाल धमालच होईल ना. सॉरी नेहा तुला कळते या आठवड्यातला बघण्याचा कार्यक्रम आहे ते तुला अर्पण करा आपण त्या कार्यक्रम घेऊन नाही श्रीकृष्ण पण हार्टमध्ये ना किती होत आहे. साताऱ्याचे आहे फलटणला राहतात त्यांचं म्हणणं मुलगा पुण्याला मी मित्राशी बोलत होते रॅन्डम तर तुम्ही उगाच मजा तुम्ही आईशी बोला. मला बोलून कधीच ना मामा आहे ना ते लोकांचं असं म्हणजे ते जवळपासून हात घाईवरच आलेत म्हणतात आम्ही बघितलंय ना आता काय बघण्याचं आलं म्हणून ठरलं तर ठीक आहे ठरलं पण साडी बिडी देऊन कसं गेले का ठरलं तर म्हणजे ठीक आहे म्हणून त्यांना जायचं काय आहे ते त्यांचं काय हा सांगितलं तर त्यांचं काय नाही त्यांचं काय म्हणणं माहिती आहे का मुलीला एवढं करण्याची गरज नाही त्यांच्याकडे पैसे आहेत ना तर त्यांचं म्हणणं की ते इंटर्न म्हणजे मीडिया टॉकचं फायनान्स ते मॅनेज करतील लग्नानंतर
फलटण बिलटण ठेवा काहीतरी असं म्हणतात. माझा शो माहिती आहे तुझे लग्न करून गेल्यावर त्याचे साडी म्हणजे फलटणला असतं नेहमी फॅमिली आणि पुण्याला येऊन जाऊन असतात ते त्यांचं ते हो पण आहे जमीन वगैरे किती माहिती 9 इंच ची जमीन ते नाही कळत 90 इंचाची 90 इंचाची जागा नाही 90 मीटर की काहीतरी किती किलोमीटर एकर 90 फीट एकरची जागा अगं मला आठवत नाहीये ग मला काहीतरी काही नाही होणार तू चिल कर मला इच्छाच नाही म्हणून मला 2 दिवस जेवण नाही जात आहे. मला पण गरम झालं इथं बोलशील आयुष्य ते आणि या आठवड्यात पुण्याला जाणार आहेस तू आम्ही येऊ का सोबत पुण्याला मी आजीकडे जाणार आहे तिकडे ती लोक येणार आहेत पुण्याहून कसं मोठी माणसं आहेत का म्हणून तर सगळं ते लोक असं करतात आणि तुम्हाला भीती काय माहिती आहे माझ्या पत्रिकेत लिहिलं आहे श्रीमंत सासर येणार म्हणून मला आणखी आणि तुला माहिती आहे शांत मला टेन्शन आलं. हॅलो. हा मी नेहा बोलते मामाने तुमचा नंबर दिलता. हा पण यो टाइम आहे का फोन करायचा तुम्ही काय वेळ बघता का नाही टाइम नाही म्हणताय हा आम्ही जर कामात आहे तुम्हाला थोड्या वेळाने फोन करू का हॅलो सॉरी मामा बोलले फोन करा म्हणून मी केला तुमच्याकडे अहो पण टाइम बिम बघायचा ना थोड्या वेळाने फोन करतो मी जरा कामात आहे जाऊ दे सॉरी मी नंतर करते फोन सॉरी हा चालेल मी बोलतो तुला माहिती ना समोरचे कसे बोलतात मी कशी बोलते असं कसं तुला आयुष्य घालवायचं त्या माणसासोबत आता आणि तू दिलता काय ते म्हणतात म्हणतात काय म्हणतात अगं हे व्हिडिओ ते बघतील तुम्ही थांबा सॉरी ते म्हणाले ते सगळं सिरियस टॉपिक थांबू तू जरा पुढे ये अगं ते जे आहे तुला मनापासून मी विचारते समज जर हा हॅलो म्हटलं पवन इथून बोल ऐका तुम्ही मला रडताना पण हसवताय ऐका ते कसे बोलले यार मला नेहा ते खूप कामात असतील ते सवय लावून घे सॉरी नेहा मला लग्नाच्या नावाने पण ना कसं तरी होतंय ग तुम्ही आईशी बोला ना एकदा फोन लाव तुझ्या नंबरवर लाव मला बोलायचं तू ते ना आईने मला सांगितलंय की ना कोणाला बोलू नका हा मम्मी काय बोलते रे मला काही तर ऐकायला पण येतं की काय बोलतो तुझा आवाज पण येत नव्हता बबनरावांचा बबनराव काय अगं सॉरी यार बबनजी काय ग आता माझ्या मला तर तेच काय ग बावळटासाठी सांगितलं तुला इथं काय त्या बबनसोबत लग्न अगं नाही होत काय ते लोकांनी सगळं ठरवून मोकळे झाले रेकॉर्ड कसा होतो फोन आधी लाव तरी हॅलो हा बोल काय ऐकतोय आम्ही हे सगळं काय ऐकतेस काय झालं अहो कुणासोबत लग्न ठरवलंय इथं तुम्ही मग काय करायचं का अजूनपर्यंत असंच ठेवायचं तिच्या मामाने केलं मी काय करू तरी आधी कोण आणि काय आधी ती आपल्या आणि त्यांच्या हा काकी अहो ती भले चांगली माणसं असतील पण तुम्ही डायरेक्ट साडी बिडी कशी ऍक्सेप्ट केलीत मग काय करणार चांगलं आहे चांगलं आहे काय करायचं आहे सगळं आहे त्याचं बागाई सगळं चांगलं आहे मामाने तिच्या बघितलंय मी काय मामासमोर बोलू शकत नाही काकी त्यांना जरा 2-3 वेळा भेटून येत ना आणि मग काय नाही कशाला भेटून मागून मग ना पसंत करायचं अहो काकी 5 वर्षाचं अंतर आहे त्या दोघांमध्ये त्याच्यात 5 वर्षाचं न्यायच्या बाबाच्यात माझ्या 12 वर्षाचं अंतर आहे अहो काकी पण तेव्हाचं वेगळं होतं आता वेगळं आहे सगळ्यांनी नेहाला अजून खूप पुढे जायचंय ना आयुष्यात काय पुढे गेली सांग मला विद्यार्थीला अहो काय काकी केलं अहो काकी ती आल्यापासून नुसती रडतेच आहे आम्ही तुम्हाला फोन नव्हतो लावणार पण आता नाईलाजात तो लावावा लागला मग रडतो तर रडू दे मग आता मी काय करू शकते मामाशी बोलायचं माझ्याशी नाही बोलायचं मग तुम्ही खरंच आता पुढच्या आठवड्यात बघण्याचा कार्यक्रम आहे हो
आणि समजा नेहाला पसंत नसेल तरी तुम्ही लग्न करून देणार? मग लग्नाचं बी संधी आता काही नाही, बाद झाली आता, बाद झालं. मी तुम्हाला माझ्या आईशी बोला ना तुम्ही. काही नको, आई बी काय बोलणार तुझ्या आई बरोबर? हो काकी पण ती रडते अहो, तुम्ही असं कसं करू शकता? मग असं कसं करू शकता म्हणजे किती दिवस ठेवायचा? तिचा स्वतःही निर्णय नाही घेतो, मला घ्यावा लागला, मामाला सांगावं लागलं. अहो पण तिने आता ती नोंदवेल ना विवाह स्थळात वगैरे ना. चांगला आहे तो मुलगा, पण चांगला तिला साथ देईल. काय वाईट आहे? कळतंय तर तू बोल ना काहीतरी. काय काकी 2-3 वेळ भेटल्याशिवाय कसं एखाद्याशी आपण लग्न करणार? तुझ्या घरातले एवढे फ्रँक नाहीये, मामा वगैरे जरा स्ट्रिक्ट आहेत ना. मामा त्यांची मुलगी हॅपी राहायला पाहिजे की नाही ते महत्वाचं आहे की नाही? हा, आता किती वेळापर्यंत हॅपी राहणार ग तुम्ही? काकी ती आनंदीच आहे. हा? काकी अहो पण ते बबन वगैरे म्हणजे जरा म्हणजे ठीक आहे ती. बाबा बिबन काय आता? बाबा नावात काय नावाला वगैरे मी हे नाही करत आहे, ती व्यक्ती भलेही चांगली असेल अहो, पण ती वाटत नाही काकी अगं चांगला आहे, त्याचा बिझनेस आहे, बागायत आहे, चांगली आहेत मुलं माणसं, कुटुंब चांगलं आहे. मामानी बघितलं असेल ना. हो पण आता आम्ही पण येणार पुढच्या आठवड्यात अलिबागला काकी. हा या अलिबागला या. पण आम्ही त्यांना बोलणार जर नेहाला पसंत नसेल तर तिकडे काही तमाशा वगैरे झाला तर मग बघून म्हणजे काय माहिती. काय तमाशा होणार नाही की मामानी तिला सांगितलेलं आहे. तिला मी सांगितलं होतं तर ती माझं ऐकत नव्हती. नाव नोंद सांगितलं तर नाही नोंदलं. तू लग्न कर बोलली. मग आता मी काय करणार? मामानी सांगितलं तुला लग्न करावं लागेल. आता मग आता काय करणार? मी काय करू? अहो काकी पण असं आणि ती तिकडे साताऱ्याला वगैरे होणार का शिफ्ट फलटणला? सातारा बितारा साईडला जा. सातारा सोलापूरचा आहे तो मुलगा. नांदेड पासून सातारा सोलापूरचा आहे मुलगा. चांगला आहे. मग लग्न कधी असणार? बघूया मे किंवा जून मध्ये करायचं. काकी आम्ही संध्याकाळी हवं तर घरी येतो. कशाला? अहो काकी तुम्हाला काय नको तुम्ही काही बोलू नका. तुम्हाला तिघींना काहीच प्रश्न पडत नाही. आई बापाला चिंता पडते तुमची. काकी बघा त्याचं व्हायचं असतं ना लग्न, त्याचं बरोबर योग आल्यावर होतं लग्न. काय योग कधी ग? 30-35 नंतर योग येणार तुमचे. काकी सगळ्यांची लग्न उशिराच होत आहेत आमच्या वयाच्या. उशिरा होत आहेत बरोबर आहे. मला सगळं मान्य आहे. आमच्या वेळेचा काय वेगळा होता आम्हाला दाखवला सुद्धा नाही. काकी ऐका मी असं नाही म्हणत आहे नेहाचं लग्न नाही झालं पाहिजे, आत्ता व्हायलाच पाहिजे. मी पण बघते मुलं, मी तिलाही सांगते, पण ते जरा जमलं पण पाहिजे ना, जुळलं पण पाहिजे ना. पठडीतली व्यक्ती असेल तर जमवताना त्रास होतो ना, जसं तुम्ही माझ्या. आता मला नाही त्रास झाला. मी किती काय वेगळं होतं. हो आता आमचं जरा वेगळं समान आहे ना. वेगळं काही नसतं बाई. लोकांची लग्न तर 15-17 वर्षात होतात. 18 वर्षात. तिच्या बरोबरच्या सगळ्या मैत्रिणींची लग्न झाली. मग अंगावाला मग माझ्या हातात काही नाही. हॅलो काकी. हो बोल. रडते तिच्या छातीत वगैरे दुखतंय. हो तुझ्या छातीत नेहमीच दुखतं लागलं. मला एक सांगा की पुढच्या आता समजा बोलणी वगैरे झाली आणि त्यांनी ऍक्सेप्ट केलं तर मग साखरपुडा वगैरे लगेच असेल का? ते पण एप्रिल वगैरे? नाही लगेच नाही. एप्रिल मध्ये करणार. एवढी धांदलीत नाही करणार. एप्रिल मध्ये करणार आम्ही. आणि मग ती फलटणला जाईल का सारखं त्यांना भेटायला वगैरे? नाही फलटणला कशाला? तो येईल पाहिजे तो भेटायला. मग भेटणार पण नाही ते दोघं मध्ये आधी? नाही कशाला? काय गरज आहे? आम्ही भेटायला आले होते. आणि तुम्ही पत्रिका वगैरे जुळवल्यात का सगळ्या? त्यांनी मामानी पाठवल्यात पत्रिका बित्रिका. मग त्या जुळल्या? हा त्याला आवडली ना, मग काय प्रश्न विचारला. आणि तुम्ही ब्राह्मणांना विचारलं का किती गुण जुळतायत वगैरे? हो सगळं जुळलं. जात नाही. मराठा येतो. आणि तुम्ही विचारलं ते लग्न होऊ शकतं का? तर काय हो सांगितलं त्या लोकांनी? हो सांगितलं. सगळ्याला बोला आता तुम्ही काय बोलायचं ते मला. ठीक आहे चालेल चला. मग चला आता काय करणार बघा तुम्ही. तिला विचारा. चालेल. आपल्याला तुझ्या आईची मदत घ्यावी लागेल तुझा. आणि म्हणण्याला नाही गं, हे कसं वाटतं का आवाजावरूनच मला नाही आवडलं. कसे ओरडले ग मला. म्हणाले
म्हणाले बंद करा. म्हणाले अगं मोठे आहेत ना गं वयाने. काय झालं? म्हणाले ही काय वेळ झाली का फोन करत जाऊन गेलीस ना तिकडे तुला ते पदर घेऊन जावं लागेल. तेव्हा तू अशी खूप असं बोल ना, तू नाठाळ आहेस, अशी वाया गेलेली वाघ म्हणजे तुला पसंतच नाही करणार. अगं नाचक्की होईल मामाच्या इथे त्याला कळते तुझ्या आणि खरंच नाही जमलं लग्न तर काय करू. आपलं पटकडीतलंच नाही वाटत आहे मला खरं सांगू. कारण ते मोठे आहेत वयाने. हा मग 33 की 34 वर्षाचे आहेत. नाही आपण थोडंसं पैसे बघून लग्न करतो नाही ते आणि त्यांचं इथपर्यंत पाहिजे ना. ते तू बर्गर खा. नाही मला नाही इच्छा. मी ना परवापासून ना जेवतच नाही. मग तुला काय आजारी पडायचं का? अगं मग तू काय घाबरतेस नेहा? तू नेहा प्रभू आहेस. तू अशी हतबल का झाली आहेस मला कळत नाही. कारण माझ्याकडे नाही ऑप्शन आहे तुझ्याकडे नाही म्हणण्याचं ऑप्शन आहे नेहा. आपली जी जागा जी वस्तू आपल्याला आवडत नाही ना ती आपण आपल्या स्पेसमध्ये एंटर नाही करूया किती काही झालं तरी. अगं नेहा तुझं डोळ्यात तुझे डोळे लाल झाले. हो स्पेस घेऊन नको काही. ती बघ कशी बंद कर. अगं तिला बरं वाटतं. कशाला आपण आहोत नाही तोड बघताय तुला तिकडे टाकणार तर नाहीये ते. मला बरं वाटतं तू आमच्याकडे तोड करून बघ. तू माझ्यापासून तेच टाकणार नको. बघ त्याच्यातच बघा तिथे नाही मी तिकडेच बघून मी बोलते मला कसा हवा होता. अगं नेहा आता बस कर. बस झाला आता बोल सगळं. थंड नेहा पडली. आता सगळं बोल नेहा. आम्हाला अगं तुम्ही सांगा मला. मी तुम्हाला सांगणार. तुला माहिती ना तर मला माहिती. इतके वर्ष तुम्हाला सांगितलं मला कसं नेहा हवं आता होतं. सांग सगळं. नाही तुम्ही सांगा अगं कसं नेहा हवं. आता सांग बघ, इकडे सगळं. आमच्याकडे बघ. तुम्हाला नेहा आठवतं सगळं कसं सांग. हवं? कसा मुलगा हवा. मला पण नाही आठवत. अगं नेहा सगळं सांग. अच्छा अगं प्रँक केला. काकींना स्वामींची शपथ दिली आणि ना रोहन आहे ना बबन ढमाले. रोहन होता बबन ढमाले. हा आवाज असं काय विचित्र. मी एकदा बोललेली तिला. तर काय म्हणतात ते तर हा जो प्रँक होता जो सगळा आम्ही रचला होता ज्याचं माझे हार्टबीट माझे वाढलेले त्यात जाऊ दे. मी खायला आणलेला मी हा बर्गर उरलाय फक्त बाकी सगळं मी थांबा तुम्हाला आधीपासून सांगते काय झालंय. आम्ही हा प्रँक 4 दिवस आधी बनवला होता. हा प्रभूसारखी मुलगी आहे अशी हतबल होऊन कशी तुला काही लाज एन्झायटीचा प्रँक करते. आता आणि म्हणजे आम्ही सक्सेसफुल झालोय का या प्रँक मध्ये. आणि तुम्ही पेन होत आहे आणि मी श्रीकृष्णाची शपथ खोटी नाही खाल्ली. तर आम्ही हे ऋतूनी सगळं संपवलंय स्ट्रेसच्या नादामध्ये. मला काही उरलं नाहीये. आणि आम्ही काहीच खाल्लं नाही आणि आम्ही ऍक्टिंग खूप चांगल्या पद्धतीने केली आणि आमचा प्लॅन सक्सेसफुल झाला आणि आमचा संडे सार्थकी आणि लागला. हात थंड बघा हे पकडायचं हात थंड झाले. हां तर आणि ह्या प्लॅनमध्ये जे मुख्य भूमिका होती ती म्हणजे नेहा. नंतर माझा प्लॅन भिस्कटवलेला आहे मी मागासपासून. प्रमुख भूमिकेत होती नेहा. त्याच्यानंतर सहकलाकार होती श्रुतिका आणि नेहाची आई. आणि हा हे काय बोलतात ते स्पेशल अपिअरन्स मध्ये रोहन आणि माझी आई. हो आई. तर अशा आणि सगळ्या ते जाऊ दे त्या श्रुतिकाच्या आईला पण चुकून इन्क्लूड झालंय. आणि बिचारी खरंच फोन करेल. हो आता संध्याकाळी माझ्या आईला काय सांगायचं ही गोष्ट वेगळी आहे. पण आता आणि असा ऋतूचा झालाय चेहरा जो आम्ही तरी मी हिला विचारते माझी आई म्हणते काहीतरी प्रँक वगैरे करत नाही. आता काय झाली बड्डेला केलेलं ते मला फेकच वाटत होतं पण हे मला रिअल वाटलंय. म्हणजे ते फेक वाटायला पाहिजे ते रिअल. म्हणजे आता आम्ही चांगले म्हणजे ऋतूसाठी तरी प्रो झालोय प्रँक करण्यामध्ये. तर मजा आली. तिच्या एवढं इथे हात बीत ठेवून पण खरं माझं हात दुखतंय 2 दिवस. शपथ दुखतं. पेन खरंच आहे. खरंच होतं काही नाही नाही पेन खरंच होतं. बबन बबन धमाले नाही. अजूनही तिला खरं वाटत नाही बबन.
मी विचार केलेला ही जाणार तिकडे आणि बिदर असं खांद्यावर. मी काय म्हणत होती, हे बबन धमाले पात्र आहे हे पूर्णतः काल्पनिक आहे. जर त्याचा वास्तवाशी कुठे संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा सगळ्यांनी. मला हेही नाही समजलं तुम्ही कधीपासून. मी यांना सांगते हे व्हिडिओ बंद करा, स्टोरेज फुल होतं. 9 मिनिटं 8 मिनिटं चालू. आणि जे फोनाफोनी जे आम्ही फोन लावले हे आम्ही मगाशी ते एकमेकींनाच फोन लावत पण होतो. आम्ही आमच्या सांगितलं की असे असे लोकांचे फोन येत आहेत. तुला माहिती आहे आणि मगाशी माझा जो फोन आला होता तो नेहालाच कॉल केला होता, पण तिला कळू नये म्हणून आम्ही असं रॅन्डम माणसांची नावं घेतली जेणेकरून तिला कळू नये. त्यामुळे चला कोकते मी PR फोन आला. अच्छा ठीक आहे, तर चला बाय. आता हा व्हिडिओ कधी येईल काय माहिती. चालेल ठीक आहे, चला बाय.